चटकदार रेसिपी घेऊन मी अश्विनी तुमच्या समोर हजर झालेली आहे। आज आपण बनवणार आहोत चमचमीत आचारी चिकन। चला तर मग रेसिपी सुरू करूया झटपट। तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे पटापट। आचारी चिकन बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर थोडेसे जिरे टाकूया। जिरे तडतडल्यानंतर एक तमालपत्र टाकणार आहे आणि एक मसाला विलायची याच्यामध्ये टाकणार आहे। ही फोडणी छान तडतडली की 2 कांदे मी उभे कट करून घेतलेले आहेत, तेही तेलामध्ये टाकणार आहे। 2 लहान साईजचे कांदे घेतलेले आहेत, ते उभे कट केलेले आहेत। आता ते चांगले परतून घेऊया। कांदा आपल्याला जाळायचा नाहीये, गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आचारी चिकन करताना कांदा भरपूर वापरायचा, याच्यामुळे मी 2 कांदे घेतलेले आहेत। शिवाय आपण कांदा खोबऱ्याचं वाटण सुद्धा वापरणार आहोत, त्यात सुद्धा मी 1 कांदा घेतलेला आहे। आता बघा कांद्याचा कलर बदललेला आहे, छान बदामी कलर आलेला आहे। आता मी याच्यामध्ये टोमॅटो टाकते। एकच टोमॅटो टाकणार आहे। एक मोठा टोमॅटो घेतला, तो बारीक साईजने कट केलेला आहे। तो आपण तेलामध्ये चांगला परतून घेऊया। टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायचा आहे आपल्याला। कांदा आणि टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकणार आहोत। 2 चमचे पेस्ट मी टाकते आहे याच्यामध्ये। आता 1 चमचा भरून कांदा खोबऱ्याचं वाटण टाकणार आहे। मी नेहमी कांदा खोबऱ्याचं वाटण, आलं लसूण कोथिंबीरीचं वाटण हे करून ठेवते। 1 आठवडाभराचं तरी वाटण करून ठेवते, म्हणजे आपल्याला स्वयंपाक करताना वेळ लागत नाही। आयता मसाला तयार असला की झटपट भाजी करता येते, म्हणून मी ही वाटणं तयार करून ठेवते। आणि बऱ्याच वेळा आमच्या इथे लाईट सुद्धा जाते, त्याच्यामुळे ना आधीच वाटण तयार करून ठेवलं की थोडंसं टेन्शन कमी होतं। नाहीतर भाजी करायची आहे आणि ऐनवेळी लाईट गेली आहे, मग खूप फजिती होते। म्हणून मी आठवडाभराचं तरी वाटण आहे ना करून ठेवते फ्रीजमध्ये आणि लागेल तसं वापरते। वाटण 5 ते 6 मिनिटे परतलं आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे। जास्त नाही, अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकलं ना तर वाटण खाली लागत नाही आणि ते छान शिजलं जातं, म्हणून थोडंसं पाणी टाकायचं। आता पाणी आटेपर्यंत आपण हा मसाला शिजू देऊया। पाणी आटल्यानंतर मसाला चांगला शिजलेला आहे आणि त्याला तेलही सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे। आता आपण तिखट मसाले याच्यामध्ये टाकणार आहोत। 2 चमचे घरगुती लाल तिखट मसाला, 1 चमचा मिरची पावडर, थोडीशी हळद, बेडगी मिरची पावडर 1 चमचा, धने पावडर 1.5 चमचा आणि अर्धा चमचा जिरे पावडर, असे सर्व मसाले मी टाकलेले आहेत। आता हे कोरडे मसाले आपण चांगले परतून घेणार आहोत। 3 ते 4 मिनिटे हे मसाले परतून घेऊया की नंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे। जास्त नाही, अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे, कारण कोरडे मसाले लगेचच खाली लागतात। तुम्ही इथे बघू शकता मसाले खाली लागायला लागलेले आहेत, म्हणून याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे मी। अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे मसाल्यामध्ये। आता या पाण्यामध्ये आपण हा मसाला शिजवून घेऊया, पाणी आटेपर्यंत आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत आता आपल्याला हे शिजू द्यायचं आहे। आता बघा मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि खूप सुंदर सुगंध येतो आहे। मसाल्यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे, छान शिजलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये चिकन टाकणार आहोत। 300 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे मी, ते स्वच्छ धुवूनही घेतलेलं आहे। आता ते चिकन मी याच्यामध्ये टाकणार आहे। मसाल्यामध्ये चिकन चांगलं परतून घेऊया। मी इथे 3 जणांसाठी आचारी चिकन बनवलेलं आहे, त्यासाठी एवढं साहित्य घेतलेलं आहे। 300 ग्रॅम चिकन आहे, याच्यासाठी आपण 2 कांदे वापरले, 1 टोमॅटो वापरला आणि कांदा खोबऱ्याचं वाटण, आलं लसूण कोथिंबीरीचं वाटण, त्याचं प्रमाण तुम्ही बघितलेलंच आहे। या सर्व साहित्यामध्ये आपण हे 300 ग्रॅम चिकन केलेलं आहे। हे 3 लोकांसाठी आरामात पुरतं। तुम्हाला जर जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही प्रत्येक पदार्थाची क्वांटिटी वाढवा आणि कमी लोकांसाठी बनवायचं असेल तर अजून कमी करा। चिकन परतल्यानंतर आता मी याच्यामध्ये साजूक तूप टाकणार आहे। 1 चमचा भरून तूप याच्यामध्ये टाकूया। तूप चिकन मध्ये चांगलं मिक्स करूया आणि यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे। आता चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकून घेते। बारीक चिरलेली कोथिंबीरही ऍड करूया। सर्व छानसं मिक्स करूया आणि नंतर याच्यावरती झाकण ठेवूया। 3 ते 4 मिनिटे याच्यावरती झाकण ठेवणार आहे मी, म्हणजे चिकनला स्वतःचं पाणी सुटेल आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। चिकन लगेचच शिजतं, म्हणून आपण जास्त पाणी टाकायचं नाही याच्यामध्ये।
बघा 5 मिनिटे हे चिकन चांगलं परतलेलं आहे मी. आता याच्यावरती झाकण ठेवते. बघा आता तेल सुटलेलं आहे मसाल्याला आणि चिकन सुद्धा मसाल्यामध्ये छान परतलं गेलेलं आहे. चिकनला स्वतःचं पाणी सुटलं आणि त्या पाण्यामध्ये सुद्धा मसाला शिजला आहे. त्यामुळे ना अप्रतिम चव येते या आचारी चिकनला. आता पाणी टाकूया याच्यामध्ये. यासाठी मी शेजारी भांडं ठेवलेलं आहे. त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी गरम करून घेणार आहे. जास्त पाणी टाकणार नाही, अर्धा ग्लासच पाणी टाकणार आहे. कारण चिकन शिजायला कमी पाणी लागतं आणि आपण आचारी चिकन बनवत आहोत तर ते घट्ट असायला हवं. आता आपण याच्यामध्ये एक सिक्रेट मसाला टाकणार आहोत. यासाठी मी खलबत्ता घेतलेला आहे. त्यामध्ये आपण चक्री फूलचा छोटासा तुकडा टाकूया. 4 ते 5 काळी मिरी घेणार आहे मी. 3 लवंग टाकायच्या आहेत. त्याचबरोबर दालचिनीचा तुकडाही घ्यायचा आहे आपल्याला आणि एक हिरवी विलायची टाकणार आहे. हे सर्व खडे गरम मसाले आपल्या घरामध्ये असतात. हे मसाले आता आपण कुटून घेऊया आणि कच्चा खडा गरम मसाला कुटून आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. त्याने खूप छान चव येते या आचारी चिकनला. पाणी गरम झालेलं आहे, ते पाणी आपण आधी टाकूया चिकन मध्ये. बघा अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण जो मसाला कुटला होता तोही याच्यामध्ये टाकणार आहे मी. मसाला चिकन मध्ये चांगला मिक्स करूया आणि गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. मंद आचेवरती हे आचारी चिकन शिजू द्यायचं आहे. इतकी अप्रतिम चव होते ना याची. तुम्ही करून बघा एकदा, तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. या आचारी चिकन मध्ये सगळं साहित्य टाकलेलं आहे. बाहेरचा कुठलाच मसाला आपण वापरला नाही. सर्व मसाले अगदी घरातलेच आहेत. तुम्ही बघितलं ना. बाहेरचे मसाले न वापरता ही आपण चमचमीत आचारी चिकन करू शकतो. ही रेसिपी बघून तुम्ही चिकन बनवा. बघा इतकं आवडेल ना तुम्हाला. आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि 20 ते 25 मिनिटे शिजून घेते. झाकण ठेवल्यानंतर आता आपण 25 मिनिटांनंतर बघूया की चिकन कसं झालं आहे ते. 25 मिनिटे गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवून हे आचारी चिकन शिजवून घेतलेलं आहे. आता आपण झाकण काढूया आणि हा बघा कलर किती सुंदर आलेला आहे आणि इतका अप्रतिम सुगंध येतो आहे ना. घरचेच मसाले वापरलेले आहेत आपण आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना. चिकन तयार झालेलं आहे आणि मस्त आचारी मसाला तयार झालेला आहे. बघितलं ना, जास्त पातळ नाही, जास्त घट्टही नाही, अगदी आचारी मसाला तयार झालेला आहे. इतकं भन्नाट चवीचं चिकन तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. चला तर मग गरमागरम आचारी चिकन सर्व करूया. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हाला या रेसिपीला लाईक करायचं आहे, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं आहे. कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. अशीच मस्त रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.